नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा, बातम्यांचा. आता मी सध्या मरकेल सर्कलमध्ये आहे. मरकेल सर्कलमध्ये दोन्ही या गावात आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये जे काही महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं जे आघाडी आहे आणि तिसरी जे काही पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आणि तिसरी जे काही अजून एक ज्याच्यामध्ये आघाडी होताना दिसली तर तिसरी आघाडी म्हणून त्यामध्ये नेमकं यांना काय वाटतं देवगिरी विधानसभेमध्ये काय वाटतं सर? तुमचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? आमचे महत्वाचे मुद्दे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आमच्याकडे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांचं जे खर्च आहे ते मालाच्या भावापेक्षा दुपटीनं वाढल्या समजा. त्याच्यामुळे शेतकऱ्याची जसं व्हावं तसं विकास झाले या ठिकाणी नाही. तर देवगिरी विधानसभा संदर्भात सांगा. देवगिरी विकास झाला असं वाटतं तुम्हाला? देगलूर बिल्लूचा आमच्या भागातला विकासच झाला नाही. आमचे मंत्री घंटाळे एक बार पक्ष बदलतात. आमचे जे लीडर आहेत आमच्याकडे या ठिकाणी आमदार म्हणा, साधेसुधे जिल्हा परिषदेचे मेंबर, पंचायत समिती मेंबर 2 दिवसाला एक बार पक्ष बदलतात. विकास कुठला होणार आहे मला सांगा. जवळपास हे आमच्या कराडखेड ते हानेगाव हे मरपळी बॉर्डर जे रस्ता आहे कमीत कमी 15 वर्षापासून रखडला रस्ता आहे. दुनियाची म्हणजे रहदारी या रस्त्यावर आहे समजा. पब्लिकला भयानक त्रास होते. या संदर्भात तुम्ही बोलला की नाही मग आमदारला? आमदार आमच्या गावी आला तर पळाला नाही. अच्छा, म्हणजे 5 वर्षामध्ये एकदाही आमदार आला आम्ही पाहिलाच नाही आतापर्यंत आम्ही. तो आमदार पक्ष बदलून दुसरीकडे गेला पण आतापर्यंत आमदार आमच्या गावाला आला नाही. निवडून येऊन झोळे पसरून गेलाय, पुन्हा आता आला नाही आमच्या गावी. पण आता नवीन इच्छुक उमेदवारांमध्ये कोणाला असं वाटतं की उमेदवारी मिळाली पाहिजे आणि कोण निवडून येईल असं वाटतं? तेवढा अभ्यास आम्ही केला नाही. कोणाला इच्छुक म्हणजे जे आता वरचे जे मंत्र्यातून जे समजा मोठे मोठे लीडर ठाकरे म्हणा, शिंदे साहेब म्हणा, त्यांनी जे आमदार देतील ते देतील. पण जे आमदार झाले होऊन गेलेत त्यांचा विकास आमच्या या एरियामध्ये झालेला नाही. कोणाला तिकीट कोणाला भेटावं असं वाटतं? तिकीट कोणाला? माझं म्हणणं तसं आता एकनाथ शिंदेच्या पार्टीला आमदार मिळावं या ठिकाणी असं वाटते मला. समजा कोणत्या इच्छुक एकनाथ शिंदेच्या मध्ये कोणत्या उमेदवार ठरलंच नाही ना. त्यांनी कोणतेही उमेदवार दिला त्यांनी आतापर्यंत बातमी मधु गिरगावकर देखील इच्छुक उमेदवार आहेत. म्हणजे असं करेक्ट नाव सांगण्यासाठी आम्हाला अजून त्यांचा आमदार कळालेला नाही. तुम्हाला काय वाटतं? आम्ही सांगू तुम्हाला तसंच वाटते आम्हाला बी. आता काय तुम्हाला मुद्दे कोणते महत्त्वाचे वाटतात? विकास व्हायला पाहिजे का पुन्हा काय वाटतं सर तुम्हाला? आम्हाला वाटतंय सर इकडं आता तुमचा प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्हाला इच्छुक उमेदवार कोणता व्यवस्थित वाटतो? तर आम्हाला इच्छुक उमेदवार असं वाटतो की म्हणजे आघाडीकडून जे उमेदवार येईल कोणताही असो. कोणत्या आघाडी? महाविकास आघाडी का माहिती? नाही, महाविकास आघाडीकडून. आम्ही काय अगोदर जे निवडून दिलो होतो ते सगळेजण सहानुभूती म्हणून त्यांचे वडील वारले म्हणून भरपूर चांगल्या पद्धतीनं 40,000च्या लीडनं इकडचे निवडून दिले. पण तो उमेदवार आता जे निवडून दिले आता महाराष्ट्रात असा गोंधळ आहे की म्हणजे मतदार सुद्धा संभ्रमामध्ये आहे. समजा कोणाला मतदान? आपण कोणाला मतदान करायचं? आपण ज्याला मतदान करतो ते आपल्या म्हणजे काहीतरी कामासाठी म्हणून करतो. उद्या काही कामातच होऊ शकत नाही. करून काही नाही. निवडून यायचे कोणा सगळं गावातला सरपंच तसला, दिल्लीचा सरपंच तसला, दिल्लीचा अधिकारी तसला. म्हणजे सगळे एकूणच तसले साहेब गरीबाकडून मतदान काढून घेतात, त्याचे पोट भरून घेतात, घरात जाऊन बसतात. आम्हाला काही फायदा नाही तुमचं. याचं म्हणणं आहे, या ठिकाणी इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे, या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस का येतात मात्र त्यांचे पोट भरतात आणि या ठिकाणी निघून जातात. इच्छुक उमेदवार भरपूर आहे सर. म्हणजे निश्चित कोणते झालं नाही. समोर जर आला असतं तर म्हणजे माणसाची निवड तर केली काय एवढालेच कोणी बी भेटले. पण नेमकं म्हणजे हे मी या पक्षातून मला एका उमेदवाराचं नाव सांगितलं समजा या महाविकास आघाडीचा जर आम्ही जर नाव आमदार निश्चित केल्या तर आम्ही सांगितलं तर रात्री तुमच्या दुसऱ्या एखाद्या एकनाथ शिंदेच्या जर पक्षामध्ये गेला तर आम्ही कसं सांगू शकतो तुम्हाला? हा, तुम्ही मला सांगा ना. तुमचा भरोसाच नाही आम्हाला. तुमचा आम्हाला अजिबात भरोसा नाही. आम्ही समजा महाविकास आघाडी म्हणा, एकनाथ शिंदेचं म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा, समजा आम्ही जर त्यांना जर मतदान करून निवडून वगैरे दिल्या तर तुम्ही उद्या एका रात्रीतून दुसरा पक्ष बदलून तुम्ही त्यांच्या बाजूला जाणार. तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा समजा? इथल्या दोन्ही मधल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की इथं भलेही आम्ही एखाद्या उमेदवाराचं नाव दिलं निश्चित तरी आम्ही त्यांना म्हणत असतो यांना उमेदवारी जर मिळत असली तरी मात्र ऐन वेळी ते उद्याच्या निवडणुकीमध्ये ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढत याची शाश्वती मात्र नाही असं एकूण जनता इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळं
या ठिकाणी तुम्हाला परत सांगतो, रावसाहेब अंतापूरकरांना आम्ही काँग्रेसकडून निवडून दिल्या. सज्जन माणसं होते म्हणून त्यांनी वाढल्याच्या नंतर जिथे अंतापूरकरला आम्ही सर्वांनी निवडून दिल्या. त्यांनी पक्ष बदलायची काय गरज होती? आता तुम्ही दुसऱ्या पक्षाकडून अजून पुन्हा आमच्या समोर येणार तुम्ही आम्हाला. तुमच्यावर लोक नाराज होऊन गेले तुमच्यावर. समजा आता तुम्ही भले भले मोठे माणसं अजून पुण्या मंत्रीला आणला. तुमच्यासाठी दुनियाचे लोक सुशीलकुमार शिंदे आले, खरगे आले, काँग्रेसमधून आल्यामुळे तुम्ही आले. पण तुम्ही तुमचा आमदारपद जाण्याबरोबर लगेच अजून भाजपमध्ये तुम्ही गेल्या. तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा सांगा तुम्ही आम्हाला? म्हणजे भरोसा आता नाही भरोसा नाही आमच्याकडे. उमेदवार निवडून हां दिसत होता, पुन्हा खासदार बी दिसत नाही, आमदारही दिसत नाही, असा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही हे बघा, आता आपले हे इथून जे बघितलं ना तुम्ही देगलूर ते आता कंपल्सरी हानेगाव रस्ता पहा तुम्ही, कितीतरी खड्डे तुम्हाला पाहायला मिळतात. आता मला सांगा, हे नेते मंडळीचं हे काय कार्य न हो का? मतदाराकडे अपेक्षा काय असते सांगा? तर एकूण इथलं मूलभूत जे गरज आहे, त्यांची महत्वाची मोठी मागणी आहे की हानेगाव ते देगलूर रस्ता व्हायला पाहिजे. ते मुळात ते रस्ता नॅशनल हायवे असल्यामुळे ते होऊ शकला नाही, असं एकूण इथल्या ग्रामस्थांना आहे. काय लोणीमधले ग्रामस्थ आहे सर, काय वाटते कोणाच्या हवा आहे? काँग्रेस. अच्छा, काँग्रेसच्या हवा असं वाटते. एकूण कोण वाटते कोण इच्छुक उमेदवार काँग्रेस कोणाला मिळायला पाहिजे? काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? भरपूर आहे, 24-25 जण आहेत काँग्रेसचे. एवढे उमेदवार आहेत काँग्रेसचे. कुठलाही उमेदवार थांबलं तर काँग्रेस येते. तरी म्हणजे कोणाला असं तुमच्या गावामध्ये भेटी वगैरे दिलीच नाही काँग्रेसचे कोणी इच्छुक उमेदवार? नाही, सध्या काय अजून चालू झालं नाही. अजून कोणी काय नाही. अहो दिवस आता राहिलेच किती, आचारसंहिता 4-5 दिवसात लागणार आहे. नाही चालू झालं नाही अजून. म्हणजे कोणी आले नाही, भेटी वगैरे दिले नाहीत. दुसऱ्या पक्षाचे कोणी आलेत का? कुणाच पक्षाचे नाही सध्या. गावामध्ये तर तुमच्या अनेक जण बॅनर बाजी करत आहेत, येऊन बॅनर लावून जात आहे. कार्यकर्ते कोण कोण मेन माणसा जो आला नाही समजा. अच्छा, मेन माणसं म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत अजून आले आलं नाही भेट. याचं एकूण म्हणणं आहे ग्रामस्थांचं की या ठिकाणी अजूनही काँग्रेसची जरी हवा असली तरी या ठिकाणी मात्र या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी भेटीगाठी या गावामधल्या लोकांना भेटला नाही. म्हणून आपण याचं अनेक आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतो. गावकरी तर बसलेले आहेत, मात्र त्यांना अजूनही कोणाला असं बोलायची इच्छा नाही. मात्र त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी की जर विकास व्हायला पाहिजे तसा विकास या ठिकाणी झाला नाही. दावणगिरीमध्ये आहे आणि दावणगिरी मर्क्युरी सर्कलमध्ये आहे. आपल्या या ठिकाणचे काही ग्रामस्थ आहेत, काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे? सध्या साहेब वाटते BJPची हवा आहे आणि एकदम शिंदे गटाचे जास्तीत जास्त हवा आहे इकडं. आमचा पहिलेचा आमदार निष्क्रिय ठरलेला आहे, काहीच नाही. निवडून आल्यापासून सुद्धा घाट नाही, भेट नाही, कुठलं विकास कामं नाही, कुण्या कामाची दखल घेतलं नाही आतापर्यंत. आणि कुठं जाऊन विधानसभेमध्ये मुद्दा मांडलेला नाही. आम्हाला ते चेहरा नाही आहे, आता नवीन चेहरा पाहिजे आम्हाला. एकदम BJPची सत्ता सरकार चांगलं आहे, शिंदे गटाचं काम चांगलं आहे, एकदम लाडकी बहीण योजना आहे, चांगली योजना आणलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचे मुद्दे चांगले आहेत. म्हणजे सोयाबीनला तर भाव नाही. सोयाबीनला भाव साहेब जे आहे ते महाराष्ट्रापुरतच आहे का? पूर्ण ऑल इंडियामध्ये सोयाबीन विकते. मग महाराष्ट्र सरकार कमी केले का त्याला? महाराष्ट्र सरकार म्हणजे देशाचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कोण आहे? महायुतीकडून तुम्हाला एकनाथ शिंदेकडून कोणता इच्छुक उमेदवार आहे? जे देतील ते उमेदवार आम्हाला मान्य आहे सर. कोणत्या उमेदवार गावामध्ये भेटी वगैरे दिलीत का? नाही, आतापर्यंत कुठलाही उमेदवार गावात भेट दिली नाही अजून एक म्हणजे ॲडव्हर्टाईज म्हणून आले होते माहिती करून घेण्यासाठी बालाजी पाटील खरगावकर. हां, अजून मुखेडचे कोणतरी आहेत पाटील, ते 2 भेट दिलेले आहेत. शिंदे गटाकडे कुठलाही माणूस आला तर आपण सपोर्ट होईल. काय वाटतं मला, तो तरुण आहे, तुला कोणत्या पक्ष वाटते निवडून? शिंदेकडे काय होईल तिकडे? देवलूरचे काय तुला विकास झाला असं वाटते? नाही, काहीच नाही. काय महत्वाचे मुद्दे कोणते वाटतात तुला? तरुण आहे, शेती, काय विकास, रोड सडके वगैरे काहीच झालेलं नाही तिकडं. जोपर्यंत जे आमदार होतात ते आमदार काही केलेलं नाही, येऊन गाय बियार दिला नाही आमदार. काही तुम्हाला काय वाटतं सर? ते बरोबर करते. तरुण देखील आहे, त्या तरुणाचं म्हणणं काय अगोदर इथं काय वाटते मित्रा? सध्या काय आम्हाला काहीच नाही. आम्हाला कसं आहे, रोडचं व्हायचं आहे. अच्छा, हानेगाव ते देवलूर रस्ता व्हायला पाहिजे. हां, हे रोडचा प्रॉब्लेम आहे, दुसरं काय नाही. किती वर्षापासून काम चालू? आता गेलं आमचे एवढे मोठे झाले आम्ही आता लहानपणापासून एवढं. हां, आता 35-36 वर्ष चालू आहे मला वय. विकास काही नाही. कोण निवडलेलं असं वाटतं? आता काय सांगता येते, पब्लिकवर आहे. नाही म्हणजे कोणत्या पक्षाची खरंच सत्ता आली पाहिजे असं वाटतं? नाही, आपण कसं सांगू शकतो ते? हां, आता आमचं मान्य आहे की बाबा फक्त आम्हाला रोड कुठलाही आमदार राहू द्या, पक्षाचं आम्हाला देणं नाही, काम केलं पाहिजे. काम केलं पाहिजे.
तर या ठिकाणचं दावणगिरी मधले काही इथले नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणचा विकास असा आहे की महत्वाचा मुद्दा अनेकांचं सांगण्यात येत आहे की या ठिकाणचा रस्ता आहे, हा रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये न झाल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत असं एकूण या ठिकाणी म्हणणं आहे. आणि आता मी दावणगिरीमध्ये आहे, मरकेव सर्कल मध्ये आपल्यासोबत दावणगिरी मधले काही ग्रामस्थ. तर काय वाटते देगलूर विधानसभेमधला विकास झालाय? बरेच ठिकाणी झालेलं आहे पण आमच्या गावात काही झालेलं नाही. काय विकास हवा आहे तुम्हाला गावात? आमच्या गावात कुठलीच काही विकास झालेला नाही, कुठलीच निधी आलेली नाही आमच्या गावात. अच्छा, निधी वगैरे कोणती कुठलीच नाही. काय तुमची मागणी आहे? भरपूर काम आहे सर आमच्या गावात. कुठलीच भेट नाही, कुठला आमदार येत नाही, कोणीच येत नाही. निवडणूक संपलं. अच्छा, म्हणजे निवडणुकीच्या नंतर किती वेळेस आमदार येते? एकही वेळेस आलं नाही. अच्छा, म्हणजे एकही वेळेस गावामध्ये आले नाही? नाही. अगोदरचे आमदार कोणी बी आले नाही. अजून कोणी आलं नाही? नाही, सुभाष साबणे असताना आलेले आहेत, नंतर कोणी आलं नाही. तुम्हाला काय वाटतं सर, काय सांगा? देगलूर तालुक्यामध्ये बहुतेक तर नवीन चेहरा असं पाहिजे. सुभाष साबणे बी नको आणि जिथे शांतापूरकर बी नको. त्यांनी दोघांनी कामं केली नाही? दोघांनी कामं केलं नाही. कोणत्या पक्षाचा उमेदवार हवा असं वाटतं? कुठला करायला नवीन चेहरा पाहिजे. पक्षाचं काय नाही, काम करणारा माणूस राहावं. काम करायला म्हणून काय महत्वाचे मुद्दे आहेत तुमचे, काय सांगा? ग्रामीण भागातील आता देगलूर हे हायवे रोड, कर्नाटक आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर असून कुठलीच सुविधा नाही. तुम्ही बघा कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये रस्ते चांगले आहेत. म्हणजे जे काय हायवे रस्ता झाला ते मुख्याला गेला, पण देगलूरचा रस्ता झाला नाही. करटकेल ते देगलूरपर्यंत झालंच नाही सर. झालाच नाही. करटकेल तर हानी नाही. रस्ते नाहीत, पण छोटे छोटे रस्ते. इथं रोजगाराच्या मुद्दे संदर्भात आहेत, काय वाटते? इथे रोजगाराचे कुठले काहीच नाहीत. आपल्यासोबत तरुण काय आहेत मित्र, तुला काय वाटते? सध्या काय तुझ्या अडचणी? माझी अडचणी शेता मालाला भाव मिळावा. सोयाबीनला भाव वगैरे मिळाला? हा, सोयाबीन, कापूस, तूर सगळ्याला भाव मिळाला. पीक विमा वगैरे भेटलाय? भेटला नाही. काही अर्ध्या लोकांना भेटला, काही लोकांना भेटत नाही. इथले आमदार तुम्ही सांगितले की नाही आमची मागणी आहेत असे शेतकरी? चांगले आमदार कोणी थोडी दुर्लक्ष केले. पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावर नाही, भेटच नाही त्यांची. पक्षांतर झाल्यानंतर भेट नाही. जवळपास आता 6 महिन्यापासून तर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून तर कधी लोकांमध्ये आलेले नाही आणि दिसले नाहीत. अजून काय वाटतं तुम्हाला? तरुण आहात, तरुणाची मुद्दे काय आहेत? काय सांगू? मुद्दे काय आहेत? रोजगार वगैरे हवा आहे? हा, रोजगार हवा आहे. परत होती काही लोकांना आलेत पैसे, काही जणांना आले नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणतात भाव पाहिजे ते भाव. आणि सोयाबीनला भाव नाही, कापसाला नाही. आणि त्याचे 5,000 रुपये देऊन काय होणार आहे? हेक्टरी देणार त्यांनी, आणि 2 हेक्टरची मजुरी. हा, मालाला भाव नाही. त्याचे 5,000 काय होणार आहे? 5,000 हेक्टरने कितीचा हेक्टर पाहिजे तुम्हाला? हेक्टर नको, फक्त मालाला भाव पाहिजे. हा, 7,000 ते 8,000 रुपये सोयाबीनला भाव पाहिजे. अजून तरुण आहेत, काय वाटते मित्र तुला? काय सर्वात पहिलं तर आपल्या कुठं देवरूर तालुक्याला जे आपले रोजगार नाही, कुठल्याही गोष्टीची सुविधा नाही. देगलूर तालुक्यात कुठे MIDC, कुठलेही भरपूर प्रॉब्लेम आहेत. ते सांगायला गेलं तर भरपूर आहेत. MIDC वगैरे व्हायला पाहिजे. कुठलं तर काहीतरी रोजगार भेटलं पाहिजे आपल्या पोरांना, जे शिकून बेकार आहेत सगळेजण. म्हणजे पुण्याला वगैरे जातात मोठ्या? पुण्याला जातोय सगळे, स्थलांतर होतं. ऊसतोडीला काही जातात. विकास आता 5 वर्षात झाला असं वाटतं? काही झालं नाही. कुठलाही राजकारण, कुठलाही साबणे पण नाही, जिथे शांतापूरकर नाही, कोणी बी नाही. कुठला बी आपलं हे झाला नाही विकास. आता कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळावं असं वाटतं आणि कोणता उमेदवार, कोणी उमेदवार गावात येऊन गेला? कोणी असो विकास झाला पाहिजे, कुठलाही असो. म्हणजे अनेक इच्छुक उमेदवार तुमच्या गावामध्ये भेटी वगैरे दिली? भेटी देत असतील ना, आता काय तेवढं काय आपल्याला माहिती नाही. कोणी बी नाही आहात, कोणी पण आलं अजून कोणी पण आलं नाही. गावामध्ये पण अनेक जणांचे बॅनर्स लागलेले आहेत, मात्र फक्त रोडला लागलेले आहेत. भेटी घेत समजा ज्या इच्छुक उमेदवार आहेत, मला उमेदवार भेटाव, तुला भेटून चालूच आहे ते. पण ह्यांच्या हातात उमेदवार कोण देईल ह्याच्या हातात का? वरची कमिटी ज्याला अरे तुम्हाला असं वाटतं कोणता एखादा उमेदवार चांगला आहे असं वाटतं का? एक इच्छुक उमेदवार भेटतो? नवीन चेहरा. नवीन चेहरा. रोजगार योजना तर खेड्यानं बंदच आहे. अजिबात रोजगार योजना नाही. कोणता आमदार की कोणता खासदार की खेड्यात कोणी बी माहित नाही. म्हणजे की विकास इकडे झालाच नाही? नाहीच नाही रोजगार. यांचं इथल्या दावणगिरी मधल्या नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणची मूलभूत जे गरजा आहेत त्यांच्या एकूणच इथला विकास जसा व्हायला पाहिजे तर 5 वर्षामध्ये तसा विकास झालेला नाही. आणि 5 वर्षामध्ये त्यांनी कधीही या दावणगिरी गावामध्ये येऊन या ग्रामस्थांची विचारपूस केलेली नाही असं इथल्या ग्रामस्थांचं आहे. आणि मरखेल गावामध्ये असं नाही तर काही ग्रामस्थ आहे तर काय वाटते देगलूरचा विकास झाला? काय वाटते कोणाची हवा आहे सध्या? कोणी भेटेगाठी दिले की नाही? इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षाचे? कोणाला माहिती
काय विकास आहे तुमचा इथं महत्वाचा मोठा कोणता विकास आहे? रोड नाही गावाचे रस्ते नाही पाणी पुरवठा नाही. जलजीवन मिशनच्या अंतर्गत काही कामं झाली? आपल्याकडून अजून आहे तर काय वाटतं तर तुमचा विकास इथला गावाचा विकास झाला का? विकासाचा भाग नाही. एकूण रोजगाराचे मुद्दे तर वाटत काही तरी तुमचा विचार मग काय ते काय वाटतं मित्र तुला? काय वाटतं सर तुमचं मत काय? येणाऱ्या विधानसभामध्ये कोणत्या उमेदवार वाटतं? कोणत्या उमेदवारांना? साबणे पण सामने तर काँग्रेसच्या वाटेवरती आहे. बरोबर. काय आता बोलत असतं काय होतं की अविनाश सर पुढे आणखीन काही कोणाला भेटत तर जे आम्हाला जे इच्छुक माणसं त्या माणसांचं तिथे आता मरकेलमध्ये होतो मी. मरकेलमधल्या अनेक जणांचं म्हणणं आहे या ठिकाणी विकास जे आहे तिथला मेन रस्ता आहे. गावामध्ये जसा विकास पाहिजे तसा विकास झाला आणि भारतीय जनता पार्टीला इथल्या काही लोकांचं म्हणणं आहे की मिळाला पाहिजे. मधले अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांना काय वाटते सध्या काय आहे देगलूर बिलोलीमध्ये हवा कोणाची आहे? नाही देगलूर बिलोलीमध्ये तर काँग्रेसची हवा आहे. अच्छा कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे काँग्रेसकडून? काँग्रेसचे कोण आहे त्यांना भेटायला पाहिजे. आता काँग्रेसचे काही उमेदवार तुमच्याकडे इच्छुक उमेदवार भेटीगाठी दिलीत का गावात? नाही दिले नाही कधी. अजून कोणी आले नाही? नाही अजून कोणी आले तरी कोणता एक उमेदवार वाटते तुम्हाला मिळायला पाहिजे त्याला उमेदवारी काँग्रेसकडून? 34-35 जणांची लिस्ट आहे. हां त्यापैकी एखादं सांगा म्हणजे मी सांगेल तुम्हाला. मला अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये. अनेक नावं सांगा ना मग. त्याच्यापैकी प्राध्यापक उत्तुपर आहे, निवृत्त कांबळे आहे, शत्रुघ्न वाघमारे, सोंडारे आहेत, गोविंद हानवटे आहेत, महिला देखील या ठिकाणी भोसीकर आहेत. म्हणजे अनेक असे नाव आहेत. गंगाधर सोनकांबळे देखील आहेत. म्हणजे अनेक जरी नावं मोठे मोठे नाव आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? निवृत्ती कांबळे. तुम्हाला काय वाटतं सर कोणाची हवा आहे? आता साबणे आम्ही काँग्रेसमध्ये पदार्पण पावलेत असं आम्हाला कळालं. म्हणजे जाण्याची शक्यता आहे. आणि आता सध्या तर अंतापूरकर आहेतच. आता त्याला सीट भेटेल आता कोणाला भेटेल आम्हाला त्याच्या. त्यांनी विकास केला असं वाटतं तुम्ही दोघांनी त्या दोन्ही आमदारांनी? नाही विकास काय त्याचे वडील होते थोडंफार आमच्या गावामध्ये विकास केलेत अंतापूरकर. आता मुलांनी काय विकास केला? मुलांना विकास काही केला नाही. नवीन चेहरा हवा आहे. नवीन चेहरा तर काय वाटतं तुम्हाला काय वाटतं? नमस्कार मी संतोष नामावार. आजपर्यंत जे जे आमदार होऊन गेले ते सगळ्यांना त्यांच्या पद्धतीने विकास केले. आता जे कोणी त्याच्या वडिलांच्या हातावर डोक्यावर किंवा आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खातील देगलूर हानेगावपर्यंत रस्ता करणार नाही अशा उमेदवाराला तिकीट मिळावं आणि तशाच उमेदवाराला आम्ही मतदान करणार. आता अतिशय चांगला मुद्दा आहे. काय वाटतं काय म्हणतात? महत्वाचे मुद्दे कोणते कोणते? नाही सगळ्या दिवसाचा मुद्दा कडेड खेळते हानेगावपर्यंत रस्ता अतिशय चांगला आहे आणि हे रस्ता होऊच नाही असं जे कोणी शपथ खाणार आहे त्याच्या आईच्या वडिलांच्या दुसऱ्या उमेदवार हात ठेवणार अशा उमेदवाराला तिकीट मिळावं आणि त्याला तुम्ही मतदान करणार. हे आजपर्यंत सगळेच कामं केलेत. तरी कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळालं कोणत्या नाही कुठल्या तरी आम्हाला पक्षाची काय देणं नाही. उमेदवार भरपूर आलेले आहेत. कोणत्या महाविकासाकडून कोण आहेत महायुतीकडून कोण आहे? नाही सर ते अतिशय तुम्ही चांगला मुद्दा विचारत आम्हाला. आजपर्यंत या भागाचा विकास झालाय का नाही सर्वच पत्रकारांना माहिती आहे. आम्ही सगळेच कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि अतिशय चांगला रस्ता आहे इकडला. जर एखाद्या वेळेस एखादी बाई एक डिलिव्हरी पेशंट असेल तर अर्ध्या रस्त्यातच डिलिव्हरी होते. एखाद्या वेळेस एखादा स्टाफ चावला तर अर्ध्या रस्त्याची मृत्यू होते. आज अतिशय चांगला रस्ता आहे. तर माझं म्हणणं आहे अशाच कोणते उमेदवार शपथ घेईल कडेड देगलूरपर्यंत रस्ता मी करणारच नाही किंवा हानेगावपर्यंत रस्ता करणार नाही अशा उमेदवाराला तिकीट मिळावं आम्ही त्यांनाच सपोर्ट करणार. ते आमचा विकासच करू नये अशा उमेदवाराला आम्ही मतदान करणार. तुम्हाला काय वाटतं तुम्ही करून आहात तुमचं मत काय आहे? इथले काय मरखेलमधले काय नागरिक होते त्यांचं म्हणणं आहे की त्या रस्त्याचा महत्वाचा मुद्दा आपण आतापर्यंत हानेगाव सर्कलमध्ये देखील गेलो होतो आणि मरखेल सर्कलमध्ये आपण आणि मरखेल गावामध्ये देखील आहोत आपण. आणि एकूण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी देगलूर ते हानेगावचा जे काही मुख्य रस्ता आहे त्या हायवेचा रस्ता झाले नसल्या कारणानं इथले नागरिक मोठ्या नाराजगी त्यांची व्यक्त केली जाते. एक राग देखील त्यांच्या ह्याच्यातून दिसून येत आहे. एकूणच येणाऱ्या काळ मात्र बघावं लागणार की कोणता इच्छुक उमेदवाराकडून उमेदवारी मिळणार इथला विकास होणार आहे का मध्ये. मरखेलमधले काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत तुमचं काय वाटते देऊन विकास झालाय? पण काय अडचणी आहेत मरखेलचे पण काय अडचण आहे मरखेलमध्ये? पण कुठल्या पक्षाचे काय म्हणजे कोणत्या पक्षाचा? अगोदर स्टेटला विचारा नंतर मी बोलतो. काय वाटतं सर तुमचा विकास झाला असं वाटतं? काय वाटतं सर तुम्ही? विकास तर काही झाला नाही. विकास झाला नाही. नाही
काय अपेक्षा आहे तुम्हाला देगलूर बुलढाणा विधानसभा आमदार? विकास तर व्हायला पाहिजे ना. विकासामधले कोणते कोणते मदत आहे? पुष्कळ आहेत. करटखेल ते हाणेगाव रोड आहे, किती वर्षापासून ते फक्त अपेक्षा करूच डोक्यावर हात फिरतात जातात करूच. आतापर्यंत इथले देगलूर बुलढाणाचे आमदार तुमच्या गावामध्ये पासून किती वेळा आहेत? आमदार तर आले, सुलट मारले गेले, तिकडे येणं नाही. पक्षामध्ये 5 वर्षात एखादी आले नाही. आले असतील. पलट्या मारून आलेत का फक्त, म्हणजे त्यांची सीट राखण्यासाठी बीजेपी मधून काँग्रेसमधून बीजेपी ह्यांची सीट भेटल्यानंतर सर्वांना त्रास होऊ लागले. पण कोणतंही असं ते हे रोड पुन्हा ते रेल्वेचं हे आलं, लेंडी प्रकल्पाचं आहे, काय केले आतापर्यंत तुम्ही विचार करा. मरकेलचं काय झालं, आता खड्डे बघा, तिथं जाता येत नाही, गाड्या पलटी झाल्यासारखे. आता हे मोठी रोड होणार बिदर टू नांदेड, काय झालं? काहीच नाही. म्हणजे फक्त आश्वासन दिले मात्र पण कोणतंच काही नाही. फक्त त्यांनी फक्त इव्हन काँग्रेस होती किंवा बीजेपी असू द्या, कुठलंही सरकार केलं नाही. म्हणजे दुसऱ्या पर्याय यावेळेस एकूण त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी एक पक्ष आहे आणि दुसरी तिसरी आघाडी देखील आहे. वंचित बहुजन आघाडीला त्यांच्याकडून कोणी उमेदवार आता ठरवतील ते बाळासाहेब आंबेडकर ठरवतील त्यांनी. म्हणजे एक तिसरा पर्याय यावेळेस जनतेकडून जाण्याची शक्यता आहे. बघू आता ते काय असेल ते. एकूणच इथल्या मरखेडमधल्या नागरिकांचं म्हणणं आहे की आतापर्यंत देगलूर बुलढाणाच्या आमदारांनी आतापर्यंत विकास केला नाही, पण एक तिसरा पक्ष म्हणून जे काही वंचित बहुजन आघाडी किंवा तिसरी आघाडी जे कोणी असेल या ठिकाणी एक संधी देण्याचं या ठिकाणी जनतेचं बोललं जात आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये ज्याचा काही विकास व्हायला पाहिजे तसा विकास या ठिकाणचा रस्ता देगलूर ते हाणेगावचा रस्ता झाला नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळात मात्र बघावं लागणार आहे की एकूणच हे काही ज्यांचे काही मागण्या आहेत ते पूर्ण होणार आहेत त्या हे मात्र पाहावं लागणार आहे. रिपोर्ट 924 न्यूज देगलूर.